मित्रांनो, रावण फक्त खलनायक नव्हता, त्याच्या आयुष्यात अनेक गुपित दडलेले होते. चला तर जाणून घेऊया या रहस्यांबद्दल. रावण हा काही साधा राजा नव्हता, तर तो ब्राह्मण कुळात जन्मलेला आणि अत्यंत विद्वान होता. तो शिवचा परम भक्त होता. त्याने लिहिलेले शिवतांडव स्तोत्र आजही गायले जाते. त्याच्याकडे पुष्पक नामक विमान होता. रावणाला आयुर्वेद आणि ज्योतिष्य याचा सखोल ज्ञान होते. असं म्हटलं जातं की त्याने अनेक ग्रंथही लिहिले होते. त्याला 24 प्रकारच्या कलांचा आणि संगीताचा अभ्यास होता. वाणी वादनात तो निपुण होता. शिवजींना प्रसन्न करण्यासाठी रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पत्नी मंदोदरी ही अतिशय बुद्धिमान आणि धर्मपरायण स्त्री होती, जी नेहमी त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करायची. रावणाची बहीण शूर्पणखा रावण युद्धेचं कारण ठरली. रावणाने सीतेचे अपहरण केले. भागात आजही रावणाला विद्वान आणि कुलदेवता मानले जाते आणि तिथे त्याचा पुतळा जाळला जात नाही. म्हणून मित्रांनो, हा आहे रावणाचा दुसरा चेहरा. फक्त खलनायक नाही, तर विद्वान, शिवभक्त आणि महापंडित. पण तरी सुद्धा त्याचा अहंकार आणि चुकीचे निर्णय यांनी त्याला इतिहासात खलनायक बनवलं. यातून आपल्याला हेच शिकायचे की ज्ञान आणि शक्ती कितीही मोठी असली तरी तिचा उपयोग जर चुकीच्या दिशेने झाला तर त्याचा परिणाम नेहमीच विनाश असतो.